आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेश्वर संगे सकाळ या कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत करत आहे. आता आपण पाहत आहे देवाला आवडणारे किंवा देवाच्या पुढे उभे राहणारे असा पुरुष कोण आहे. पहिला आपण पाहिलं की देवाच्या रागाला नाहीसा करणारा असा प्रार्थना करणारा कोण आहे. आज हे वचन पाहूया. उत्पत्ती 41 त्याच्या 38 वचन, जेनेसिस 41:38. तेव्हा फारो राजा आपल्या सेवकांना म्हणाला, ज्याच्या ठायी देवाचा आत्मा आहे असं या पुरुषासारखा आपल्याला दुसरा कोणी आढळेल काय. मग फारो योसेफाला म्हणाला, देवाने तुला या सर्व गोष्टीचे ज्ञान करून दिले आहे, त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. इथे युसुफ नावाच्या एक पुरुषाबद्दल लिहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये देवाची आत्मा आहे. इथे एक राजा, फिरो राजाच्या वेळी असं झालं, त्याला 2 स्वप्न पडले, पण स्वप्नाचा अर्थ त्याला कळेना. त्यांनी देशातल्या सर्व ज्ञानींना बोलवले, ज्योतिषांना बोलवले आणि विचारलं याचा अर्थ कोणी सांगाल का, पण कोणाला त्याचा अर्थ कळला नाही. नंतर एक युसुफ नावाचा एक जवान होता, त्याच्याबद्दल ऐकू आलं की तो सर्व स्वप्नाचा अर्थ सांगू शकतो. आणि राजाने त्याला बोलवलं आणि राजाने सांगितलं, असं असं मी स्वप्न पाहिलं, याचा अर्थ कोणाला कळलं नाही. आणि युसुफ म्हणतो, सांगा, देव बाबा त्याचा उघड करेल. आणि नंतर असं झालं की या देशामध्ये 7 वर्ष पुष्कळ धान्य पिकणार आहे, त्यानंतर दुष्काळ 7 वर्षाचा येणार आहे. देवाने दाखवलं होतं त्या राजासाठी. म्हणून युसुफाने ते अर्थ सांगितलं आणि म्हटलं, या 7 वर्षामध्ये सगळं धान्य साठवून ठेवा, आणि दुष्काळ तुमचा उपयोग होईल. आणि हे सांगताना राजा म्हणतो, तुझ्यासारखा देवाचा आत्मा कोणाकडे नाहीये आणि देवाने तुला सर्व काय प्रकट केलेलं आहे, म्हणून त्यालाच अधिकारी नेमलं. आणि संपूर्ण मिस्र देश नाही, संपूर्ण जगातील देश पण त्याच्या द्वारा वाचले दुष्काळामध्ये. माझ्या प्रिय बंधूंनो, असं देवाचा आत्मा, देवाचा मन आणि देवाच्या योजना ओळखणारा असं आत्मा आम्हाला देव बापा देतो. तर तुम्ही सुद्धा मागे येशूकडे, पण पहिले येशू प्रभू आमच्या पापाकरता जगामध्ये आयला, मरण पावला, त्याचा विश्वास करा. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू राजा, तो आमच्या पापाकरिता आम्हाला पाप क्षमा देण्यासाठी तो वधस्तंभावर खिळलेला गेला आणि आपला प्राण दिला प्रभू, रक्त वाहून गेला, पण तो तिसरा जिवंत उठला. आज पण जिवंत परमेश्वर आहे. युसुफ नावाच्या एक पुरुषाला जसं पवित्र आत्मा, देवाचा आत्मा दिला होता, त्याद्वारे त्यांनी देवाचं मन ओळखून घेतली, देवाची योजना काय ओळखून घेतली. असं पवित्र आत्मा आज मागणारा प्रत्येकानं दे प्रभू. आणि त्याच्या अगोदर जे कोणी मागतात की माझ्या पापाचे क्षमा होऊ दे, त्यांना क्षमा कर प्रभू, तुझ्या पवित्र रक्ताने त्यांना शुद्ध कर आणि त्याच्या मनामध्ये एक शांतवन दे प्रभू राजा. आणि आत्माने भरून देवाचे सर्व गोष्टी ओळखून घेण्यासाठी मदत कर आणि जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी मदत कर. त्यांच्या सर्व गरजा येशूच्या पूर्ण हो दे. येशूच्या नावाने मागितो म्हणा प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी आपण पुन्हा पाहूया. आमेन.